सोलापूर महानगरपालिकेचे अधिकारी, ठेकेदार आणि माजी नगरसेवकांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी गटारीच्या घाण पाण्यात अनोख्या पद्धतीचं आंदोलन केलं। दाट लोकवस्ती असलेल्या भवानीपेठ परिसरातील मराठा वस्ती, मुकुंदनगर, राजीव गांधी नगर, जम्मा वस्ती, बसवंती प्लॉट या ठिकाणी हजारोंच्या संख्येने लोक वास्तव्यास आहेत। 20 वर्षांपूर्वी येथील ड्रेनेज लाईन बदलण्यात आली होती, मात्र गेल्या 10 वर्षांपासून लोकप्रतिनिधींनी भवानीपेठ परिसरात कोणतेही काम केलं नाही। त्यांच्या काळात मंजूर झालेला निधी कुठे गेला? त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालयासाठी 8.5 लाख रुपयांचा निधी मंजूर झालेला असताना तो गेला कुठे? काम का झालं नाही? स्वयंपाकघरात पिण्याच्या पाण्यात गटारीचं घाण पाणी मिसळत आहे। शेपटीच्या आळ्यामुळे रोगराई पसरत आहे। येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे। याबाबत संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याबाबतचा तक्रारी अर्ज दिलेला असतानाही पालिका आयुक्तांनी कोणतीच कारवाई केली नाही। ड्रेनेज लाईनचं काम तात्काळ पूर्ण करावं आणि स्वच्छता ठेवावी या मागणीसाठी महापालिकेचे अधिकारी, ठेकेदार, माजी नगरसेवक यांच्या निषेधार्थ विश्वभूषण कांबळे यांनी भवानीपेठ परिसरात गटारीच्या घाण पाण्यात बसून अनोख्या पद्धतीने आंदोलन केलं। या ठिकाणची परिस्थिती अशीच आहे। आज रोजी या दिवशी पाण्यात बसायची वेळ नाही का पूर्ण बसवंतीपाट मधल्या लोकांना आलेले आहे। भवानीपेठ परिसरामध्ये अनेक वर्षांपासून ही परिस्थिती चालत आलेली आहे। त्याच पद्धतीने सार्वजनिक शौचालय बाजूला आहे, त्या सार्वजनिक शौचालयाचं पाणी घरामध्ये आहे आणि आमचं स्वयंपाकघर इथंच आहे। स्वयंपाकघरामध्ये घाण पाणी जात आहे। या अगोदर आम्ही नाही का महापालिकेला 29 तारखेला निवेदन दिलं आणि 10 दिवसाचं अल्टिमेट दिलं। ही 10 दिवसामध्ये महापालिकेच्या आयुक्तांनी कोणत्याही प्रकारची या ठिकाणी कारवाई केलेली नसल्यामुळे आज रोजी आम्ही सर्व महिला व सर्व इथल्या नागरिकांनी मिळून पाण्यामध्ये नाही का धोरणे आंदोलन घेतलेलं आहे। त्याच पद्धतीने महापालिका आणि प्रशासनाने त्वरित याची जाग घ्यावी आणि आमचं राहिलेलं काम तात्काळ पूर्ण करण्यात यावं। अन्यथा आम्ही महापालिकेपाशी येऊन इथलं घाण पाणी महापालिकेमध्ये ओतल्याशिवाय